मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एक व्हिडिओमध्ये. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत सोनखटकर यांचे इंटरव्ह्यू. तर ठीक आहे, आपण घेऊया. नमस्कार, मी सोहन घोटकर आणि मी व्लॉगिंग चालू केली आहे नुकतेच काही दिवस झाले आहे. तर भरभरून असा प्रतिसाद मिळत आहे आणि मी नेहमी चालू ठेवणार, काय की देशासाठी, गावासाठी आणि एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून माझी जी ओळख आहे त्यासाठी मी एक व्लॉगिंग चालू केली आणि दैनंदिन दिवसाची मी सुरुवात जी आहे ती ह्या व्लॉगमध्ये मी टाकणार. तर सोहन दादा, तुमचे हे जे मी ऐकलं आहे की तुम्ही शेती करतात, जसे तुम्ही सांगितले आहे शेतकऱ्याचे मुलगा आहे तुम्ही. तर तुम्हाला शेती करून कसं वाटत आहे? तुम्हाला आनंद मिळत आहे का दुःख मिळत आहे? तुम्ही काही आम्हाला सांगू शकता का? निश्चितच सांगू शकतो. शेतकऱ्यावर खूप सारे संकट आहे आणि त्याच्यावर मात करण्यासाठी खूप काही पर्याय नाही. आणि म्हणजे वाढती महागाई, बेरोजगारी आणि खताचे वाढलेले भाव, हमी भाव मिळत नाही. त्यामुळे निश्चितच कर्जमाफी करावी असं मला वाटते आणि पाहिजे तसे एव्हरेज पण मिळत नाही आहे शेतकऱ्यांना. शेतकऱ्यांची खूप अशी वाईट अवस्था चालू आहे. तर मी ऐकलं आहे की तुमचे कृषी केंद्र हे दुकान पण आहे. तर तुम्ही त्या दुकानाची सुरुवात कशी का केली आहे? तर दुकानाची सुरुवात म्हणजे पहिलेपासून मी शेतकऱ्याचा मुलगा, शेतातले कामं करत होतो. त्यानंतर मी BSc ॲग्रिकल्चर केलं. त्यानंतर मला जॉब मिळाला. धरती ॲग्रो केमिकल, अंकुर सीड, अजित सीड्स अशा मी विविध कंपन्यांमध्ये काम केलं. तर मला असं मनात वाटत होतं की आपण शेतकऱ्यांना काहीतरी चांगल्या व्हेरायट्या देऊन मदत करावी, शेतकऱ्याला चांगले गाईडन्स द्यावं. त्याकरिता मी त्या क्षेत्रात गेलो आणि खूप साऱ्या शेतकऱ्यांची मला समस्या मी जाणून घेतली आणि मला खूप मनाला असं छान वाटलं की मी एक शेतकऱ्याचा मुलगा असून शेतकऱ्याची काही कामं म्हणजे ते काही याच्यात पडले आहे संकटात, तर त्याला मी काही तोडगा काढण्यासाठी मी एक सुरुवात केली होती. त्यानंतर मी दुकान टाकलं. दुकानात पण स्वस्त्यात स्वस्त मी कॉम्बिनेशन करून देतो आणि स्वस्त्यात चांगली अशी औषध आणि मार्गदर्शन मी करतो आणि निश्चित करत राहणार. जय जवान जय किसानचा नारा देऊन मी पुढे चालत राहणार. तर तुम्ही जसे सांगितले आहे की तुम्ही पहिले जॉब पण करत होते विविध जाग्यावर, तर तुम्ही ते काऊन सोडले आणि दुकान काऊन चालू केले आहे? तर मनात वाटलं की स्वतःचं काही चालू करावं. त्यासाठी मी एक पुढाकार घेतला आणि स्वतःचं का होईना शून्यापासून मी सुरुवात केली आणि थेट शेतकऱ्यांना मी आता समजावून सांगू शकतो. शेतकऱ्याच्या बांधावर जाऊ शकतो, शेतकऱ्याचे कामे करू शकतो आणि स्वस्तात स्वस्त औषध देऊ शकतो आणि रिझल्ट काढून देऊ शकतो. त्यासाठी मी सुरुवात केली आहे आणि ही सुरुवात मला खरोखर खूप छान वाटत आहे आणि मी अशी सुरुवात नवीन युवकांना करण्यासाठी मी प्रोत्साहित करीन. तर मी ऐकलं आहे की तुम्ही व्लॉगिंग पण करतात. तर तुम्ही व्लॉगिंग काऊन चालू केली आणि तुम्हाला व्लॉगिंग मध्ये काय आवडलं? का तुम्ही हे सगळं सांगू शकता आम्हाला? तर निश्चितच. तर आता डिजिटल झाला आहे आपला इंडिया. तर त्या माध्यमातून डेली आपले काम दाखवावे त्या व्हिडिओवर आणि त्यातून सर्वांना कल्पना यावी यासाठी मी व्लॉगिंग चालू केले आहे आणि डेली व्लॉग म्हणजे जे काही मी करतो, जे रिअल आहे, तर ते मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहो आणि त्यातून मी काही शेतकऱ्यापर्यंत पण पोहोचू शकतो आणि काही युवा पिढीपर्यंत पण पोहोचू शकतो आणि त्यांना प्रोत्साहन देऊ शकतो. यासाठी मी व्लॉगिंग चालू केली आहे. तर तुमचं कृषी केंद्र हे दुकान पण आहे आणि तुम्ही व्लॉगिंग पण करतात. तर तुम्ही व्लॉगिंग करतात तर तुम्हाला माहित असेल की खूप सारे शेतकरी काही ना काही समस्यामध्ये आहे. तर तुम्ही त्यांना काय सांगून त्यांची सेवा करू शकता, असं काही सांगा. सेवा म्हणजे निश्चितच. तर त्या व्लॉगच्या माध्यमातून त्यांनी माझ्यापर्यंत म्हणजे माझ्या पेजवर जाऊन इतर माहिती घेऊ शकतात आणि मी त्या व्लॉगवर सर्व काही टाकू शकतो आणि मला कमेंटमध्ये निश्चितच सर्व काही विचारू शकतात त्यांनी.
तर मित्रांनो, आज झालाय आपलं सोनघोटकर यांची इंटरव्ह्यू. तर मिळूया आपण नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय जवान जय किसान. जय जवान जय किसान जय महाराष्ट्र.